लास्ट लेक्चरला आपण डायरेक्ट मटेरियल व्हेरियन्सेसचे टाईप्स पाहिलेले होते आणि त्याचबरोबर त्या सर्वांचे फॉर्म्युले आपण पाहिलेले होते. आता त्या सर्व फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण प्रत्येक टाईपमधील एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. जसे की फर्स्ट टाईप होता डायरेक्ट मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स. त्यासाठी एक्झाम्पल आहे, आपल्यासमोर एक्झाम्पल दिसत आहे. स्टँडर्ड आउटपुट दिलेलं 1000 युनिट्स, ॲक्च्युअल आउटपुट दिलेलं आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड क्वांटिटी, टोटल ॲक्च्युअल क्वांटिटी यूज किती झालेलं आहे दिलेलं आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड रेट ₹10 दिलेला आहे आणि त्याचबरोबर ॲक्च्युअल रेट दिलेला आहे आपल्याला ₹12. आता यामध्ये स्टँडर्ड रेट यालाच आपण काय म्हणणार आहोत तर स्टँडर्ड प्राईस, आणि त्याचबरोबर ॲक्च्युअल रेट दिलेला आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर ॲक्च्युअल प्राईस. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे यामध्ये, कॅल्क्युलेट डायरेक्ट मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिल्या आपण पाहूया. जसं की स्टँडर्ड रेट म्हणजे स्टँडर्ड प्राईस 10 आपण आहे तशी इथं लिहून घेतलेली आहे, आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांनी. त्याचबरोबर ॲक्च्युअल प्राईस दिलेली आहे ₹12. त्याचबरोबर स्टँडर्ड क्वांटिटी इथं आपल्याला दिलेलं आहे, ॲक्च्युअल आउटपुट 800 युनिट्स, आणि त्याचबरोबर टोटल ॲक्च्युअल क्वांटिटी यूज किती झालेली आहे तर 900 युनिट्स, त्यालाच आपण ॲक्च्युअल क्वांटिटी म्हणून घेणार आहोत. आता आपण आपल्या फॉर्म्युल्याचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करूया. आपला फॉर्म्युला होता डायरेक्ट मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट स्टँडर्ड प्राईस इंटू स्टँडर्ड क्वांटिटी मायनस इन ब्रॅकेट ॲक्च्युअल प्राईस इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. आपल्याला जशी इन्फॉर्मेशन दिलेली त्या पद्धतीनं आपण सर्व इन्फॉर्मेशन इथं भरून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासमोर जे ॲन्सर आलेलं आहे ते ॲन्सर आहे मायनसमध्ये. आता हे मायनसमध्ये आहे आणि त्यालाच आपण ॲडवर्स म्हणणार आहोत. आता तुम्ही म्हणणार की सर ॲडवर्स कसं ओळखायचं आणि त्याचबरोबर फेवरेबल आहे ते कसं ओळखायचं, तर त्यासाठी एक सोपी टेक्निक आहे. जर आपला ॲन्सर मायनसमध्ये येत असेल तर त्याला आपण ॲडवर्स किंवा अनफेवरेबल असं म्हणणार आहोत, आणि जर ॲन्सर आपलं प्लसमध्ये असेल तर आपण त्याला फेवरेबल असं म्हणणार आहोत. तसेच दुसरा आपला टाईप होता डायरेक्ट मटेरियल प्राईस व्हेरियन्स. त्याचं एक्झाम्पल आहे द स्टँडर्ड मटेरियल रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर 1 युनिट ऑफ प्रोडक्ट ए इज 4 पीसेस ॲट द स्टँडर्ड प्राईस ऑफ ₹5 पर पीस. म्हणजेच काय, आपल्याला 1 युनिट तयार करायचं आहे प्रोडक्ट एचं, त्यासाठी किती पीसेस लागणार आहेत तर 4 पीसेस लागणार आहेत. आणि त्यासाठी आपली स्टँडर्ड प्राईस किती सेट केलेली आहे तर ₹5 पर पीस. पुढे काय सांगितलेलं आहे पहा, द कॉस्टिंग रेकॉर्ड शोड दॅट 5700 युनिट्स वेअर प्रोड्यूस्ड बाय यूजिंग 23,000 पीसेस ॲट द रेट ऑफ ₹4.95 पर पीस. म्हणजेच काय, आपल्याला 23,000 पीसेसचा यूज करून आपण किती युनिट प्रोड्यूस केलेले आहेत किंवा केले होते तर 5,700 युनिट्स. आणि त्यासाठी ॲक्च्युअली आपल्याला 4.95 आपल्याला पर पीससाठी खर्च आलेला आहे. आणि या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर कॅल्क्युलेट मटेरियल प्राईस व्हेरियन्स. आता आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन काय काय दिले आहेत तर ॲक्च्युली किती प्रोड्यूस झाले तर किती पीसेसचा यूज केलेला आहे तर आपण 23,000 पीसेसचा यूज केलेला आहे. त्यासाठी आपण ॲक्च्युअल क्वांटिटी किती घेणार 23,000. त्याचबरोबर स्टँडर्ड प्राईस आपल्याला इथं दिलेली आहे, स्टँडर्ड प्राईस ₹5 पर पीस आहे तशी आपण इथं घेणार आहे. त्याचबरोबर ॲक्च्युअल प्राईस ॲक्च्युअली किती प्राईस लागलेली आहे पर पीस तर 4.95 आहे तशी आपण इथं घेणार आहोत. आणि आता ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण घेणार आहे. आपला फॉर्म्युला आहे डायरेक्ट मटेरियल प्राईस व्हेरियन्स इज इक्वल टू ॲक्च्युअल क्वांटिटी इन ब्रॅकेट स्टँडर्ड प्राईस मायनस ॲक्च्युअल प्राईस आहे. ती इन्फॉर्मेशन आपण इथं घेतली आणि आपलं ॲन्सर जे आलेलं आहे प्लसमध्ये आलेलं आहे आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत तर फेवरेबल असं म्हणणार आहोत. नेक्स्ट टाईप आपला डायरेक्ट मटेरियल युसेज व्हेरियन्स. त्यासाठी एक्झाम्पल आपण जे लास्ट टाईपसाठी जे एक्झाम्पल घेतलेलं होतं तेच एक्झाम्पल आपण इथं ह्या टाईपसाठी घेणार आहोत. आता यासाठी ॲक्च्युली आपला फॉर्म्युला काय होता, डायरेक्ट मटेरियल युसेज व्हेरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड रेट इन ब्रॅकेट स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पाहूया. तर आपल्याला स्टँडर्ड रेट म्हणजे स्टँडर्ड प्राईस आपल्याला माहिती होती ₹5. त्याचबरोबर ॲक्च्युअल क्वांटिटी आपल्याला माहिती होती 23,000 पीसेस आपण ती घेतलेली आहे.
तर आपल्याला स्टँडर्ड क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. यामध्ये स्टँडर्ड क्वांटिटी 22,800 ही कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर ॲक्च्युली यामध्ये प्रोड्यूस किती झालेले आहे, तर 5,700 इंटू आपल्याला 4 पीसेस करायचं आहे. त्याच्यावरून आपल्याला ॲन्सर मिळणार आहे तर 22,800. ही सर्व इन्फॉर्मेशन आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये फिल करून घेऊया. त्याचं ॲन्सर आपलं येणारं ॲन्सर आहे ते मायनसमध्ये आलेलं आहे. त्यामुळे याला आपण काय म्हणणार, ॲडवर्स किंवा अनफेवरेबल असं म्हणणार आहोत. नेक्स्ट टाईप आपण पाहणार आहोत डायरेक्ट मटेरियल मिक्स व्हेरियन्स. त्यातील फर्स्ट पार्ट होता ॲक्च्युअल वेट ऑफ मिक्स अँड स्टँडर्ड वेट ऑफ मिक्स डू नॉट डिफर. त्यासाठी आपण 2 एक्झाम्पल पाहणार आहोत 2 फॉर्म्युल्यामध्ये. जसं की तुम्हाला फॉर्म्युले लिहून देत असताना 2 पद्धतीनं दिलेले होते. त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल आपण फर्स्ट फॉर्म्युल्यासाठी घेऊया. एक्झाम्पल बघा, फ्रॉम द फॉलोइंग कॅल्क्युलेट मटेरियल मिक्स व्हेरियन्स. त्यासाठी आपल्याला इथे 2 पद्धतीचे मटेरियल्स दिलेले आहेत, मटेरियल ए आणि मटेरियल बी. त्यासाठी स्टँडर्ड सेट केलेला आहे. मटेरियल एसाठी 100 युनिट्स ॲट रुपीज 5 पर युनिट. त्याचबरोबर बीसाठी 50 युनिट ॲट रुपीज 10 पर युनिट. त्याचबरोबर ॲक्च्युअलसाठी सुद्धा पहा 90 युनिट्स ॲट द रेट ऑफ रुपीज 6 पर युनिट आणि मटेरियल बीसाठी 60 युनिट्स ॲट रुपीज 8 पर युनिट. आता आपल्याला या माहितीवरून काय काय आपल्याला दिलेलं आहे ते आपण पाहूया. गिवन मटेरियल एसाठी बघा, स्टँडर्ड रेट आपल्याला इथे मिळत आहे किती, ₹5 आपण आहे तसा इथं घेतलेला आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड क्वांटिटी आपल्याला इथं स्टँडर्ड सेट करतानाच दिसलेला आहे 100 युनिट्स, ते आहे तसं आपण इथं घेणार आहोत. त्याचबरोबर ॲक्च्युअल क्वांटिटी आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ॲक्च्युअल क्वांटिटी लागणार आहे. त्यासाठी ॲक्च्युअल क्वांटिटी आपल्याला इथं दिलेली आहे. मटेरियल एसाठी 90 युनिट्स ते आपण आहे तसं इथं घेणार आहोत. त्याचबरोबर मटेरियल बीसाठी सुद्धा पहा, स्टँडर्ड रेट इथं आपल्याला ₹10 दिलेला आहे, तो आपण आहे तसा इथं घेणार आहोत. त्याचबरोबर स्टँडर्ड क्वांटिटी आपल्याला इथं दिलेली आहे 50 युनिट्स, तीसुद्धा आपण इथं आहे तशी घेणार आहोत. त्याचबरोबर ॲक्च्युअल क्वांटिटी आपल्याला इथं दिलेली आहे 60 युनिट्स, तीसुद्धा आपण आहे तशी इथं घेणार आहोत. आता ही सर्व इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण ही सर्व माहिती आपल्या फॉर्म्युल्यामध्ये घेऊया. त्यासाठी फॉर्म्युला आहे डायरेक्ट मटेरियल मिक्स व्हेरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड रेट इन ब्रॅकेट स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी. आपल्याला दिलेली आहे तशी आपण मटेरियल एसाठी इन्फॉर्मेशन घेतली, त्याचा ॲन्सर इथं आपल्याला प्लसमध्ये आलेला आहे. त्यासाठी आपण 50 फेवरेबल दाखवलेला आहे. त्याचबरोबर मटेरियल बीसाठी पहा, ॲन्सर जे आलेलं आहे -100, त्यासाठी आपण इथं काय दाखवलेलं आहे तर ॲडवर्स असं दाखवलेलं आहे. आणि ह्या दोन्हीचं मिळून ॲन्सर जे येणार आहे तर आपलं ॲन्सर आलेलं आहे की तर -50 ॲडवर्स. यालाच आपण असं म्हणणार आहोत की व्हेरियन्स. म्हणजेच काय, ह्या दोन्हीत जो मोठा असेल त्याचा साईन आहे तसा आपल्याला फायनल ॲन्सरला द्यायचा आहे. जसं की इथं -100 हा मोठा होता यामध्ये, त्यामुळे इथं साईन आहे तसाच फायनल ॲन्सरला सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे फायनल ॲन्सर आपला आलेला आहे -50 ॲडवर्स. आता आपण डायरेक्ट मटेरियल मिक्स व्हेरियन्सेस जो फर्स्ट पार्ट होता त्यातील आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल जसं लास्टचं एक्झाम्पल होतं त्यासारखंच हे सुद्धा एक्झाम्पल आहे, पण ह्याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा दिलेली आहे. आता आपल्याला जसं की मटेरियल ए बी आहे, स्टँडर्ड सेट करून दिलेलं आहे, ॲक्च्युली काय झालेलं आहे त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला इथं दिलेली आहे. म्हणजेच काय, ही जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आलेली आहे याचा अर्थ असा की आपल्याला यामध्ये रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ते का, तर ह्या इन्फॉर्मेशनमधून आपल्याला समजून जाईल. ड्यू टू शॉर्टेज ऑफ मटेरियल ए इट वॉज डिसाइडेड टू रिड्यूस कन्झम्पशन ऑफ ए बाय 15%. म्हणजेच काय, मटेरियल एसाठी आपल्याला जे काय स्टँडर्ड युनिट्स दिलेले आहेत 200 युनिट्स, त्याच्यामध्ये आपल्याला रिवाइज्ड करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला रिड्यूस म्हणजेच काय तर मायनस करायचे आहेत, लेस करायचं आहे किंवा डिक्रीज करून घ्यायचे आहेत. मटेरियल एसाठी किती तर ते आहे 15%. आणि त्याचबरोबर इन्क्रीज दॅट ऑफ मटेरियल बी बाय 30%. आणि मटेरियल बीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर इन्क्रीज म्हणजेच प्लस करायचं आहे, ॲडिशन करून घ्यायचं आहे किती तर 30%. तर मटेरियल बीसाठी युनिट्स आपल्याला किती दिलेले आहेत तर 100 युनिट्स. आता या माहितीवरून आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण पाहूया. बघा,
मटेरियल एची आहे तशी इन्फॉर्मेशन आपण इथं मांडून घेतलेली आहे. स्टँडर्ड ॲक्च्युली काय आहे ते स्टँडर्ड रेट, त्याचबरोबर स्टँडर्ड क्वांटिटी, ॲक्च्युअल क्वांटिटी. मटेरियल बीसाठी सुद्धा स्टँडर्ड रेट, स्टँडर्ड क्वांटिटी, ॲक्च्युअल क्वांटिटी. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर हा लास्ट पॅरामधून रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यामुळे आपण फर्स्ट स्टेप घेणार आहोत कॅल्क्युलेट रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी. म्हणून मटेरियल एसाठी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. जसं की मटेरियल एसाठी स्टँडर्ड युनिट आपल्याला दिलेले आहेत की तिथं 200 युनिट्स, त्यातून आपण -30 युनिट्स करणार आहोत. आता हे 30 युनिट्स आन्सर कसं आलं तर 200 युनिट्स मायनस किंवा लेस 15%. जसं की आपल्याला इथं मटेरियल एसाठी लेस करून घ्या किंवा डिक्रीज करून घ्या म्हणून सांगितलेलं होतं, म्हणून त्याचा आन्सर आलेला आहे 30 युनिट्स. त्याचा फायनल आन्सर इकडं आलेला आहे 170 युनिट्स. 200 युनिट्स मायनस 30 युनिट्स इज इक्वल टू 170 युनिट्स. मटेरियल बीसाठी सुद्धा सेम करून घ्यायचं आहे. फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे तर 30% ॲडिशन करून घ्यायचं आहे. म्हणजेच मटेरियल बीसाठी स्टँडर्ड युनिट्स आहेत 100, त्याच्यामध्ये आपण प्लस करणार आहोत 30 युनिट्स. 100 प्लस 30% इज इक्वल टू 30 युनिट्स. म्हणून आपल्याला प्लसमध्ये आपण येणार आहोत यामध्ये 30ने, म्हणून आपले फायनल आन्सर येणार आहे इथं 130 युनिट्स. आणि याचं फायनल आन्सर आपल्याला इथं इज इक्वल करून दोन्हीचे टोटल करणार आपण किती तर 300 युनिट्स. आता ह्या इन्फॉर्मेशनमधून आपल्याला काय मिळाली तर मटेरियल एसाठी आणि मटेरियल बीसाठी आपल्याला रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी मिळालेली आहे. जसं की मटेरियल एसाठी 170 युनिट्स आणि त्याचबरोबर मटेरियल बीसाठी 130 युनिट्स. आता आपण ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्या फॉर्म्युल्यामध्ये घेऊया. पहा, त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे डायरेक्ट मटेरियल मिक्स व्हॅरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड रेट इन ब्रॅकेट रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी. मटेरियल एसाठी आणि बीसाठी आपण आहे तशी इन्फॉर्मेशन इथं जी रिवाइज्ड कॅल्क्युलेट केलेली होती स्टँडर्ड क्वांटिटी आपण इथं 170 एसाठी घेतली आणि 130 बीसाठी घेतली. आपला आन्सर मटेरियल एसाठी आन्सर आपलं प्लसमध्ये आहे, त्यामुळे आपण 120 फेवरेबल म्हणणार आहोत. आणि त्याचबरोबर जे आपलं मटेरियल बीसाठी आन्सर आपलं मायनसमध्ये आलेलं आहे 100 ॲडवर्स, त्यामुळं फायनल आन्सर आपलं प्लसमध्येच असणार आहे. जसं की 120 मायनस 100 ज्याचं आन्सर जे असणार आहे ते आपलं फेवरेबल असणार आहे. मटेरियल मिक्स व्हेरियन्समधील सेकंड पार्ट आहे ॲक्च्युअल वेट ऑफ मिक्स डिफर्स फ्रॉम द स्टँडर्ड वेट ऑफ मिक्स. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे समोर, ते पहा. द स्टँडर्ड मिक्स फॉर द प्रोडक्शन ऑफ 100 आर्टिकल्स इन अ फॅक्टरी इज फिक्स्ड ॲज फॉलोज. त्यामध्ये आपल्याला या लास्ट एक्झाम्पल होतं त्यासारखंच आहे. आपल्याला मटेरियल ए आणि मटेरियल बी त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत ते आपण पाहूया. मटेरियल एसाठी 10 युनिट्स ॲट ₹10 इच, त्याचबरोबर मटेरियल बीसाठी 5 युनिट्स ॲट ₹20 इच. पुढे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे द ॲक्च्युअल रॉ मटेरियल युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ 100 आर्टिकल्स इज मटेरियल ए 11 युनिट्स ॲट द रेट ऑफ ₹10, त्याचबरोबर मटेरियल बीसाठी 7 युनिट्स ॲट द रेट ऑफ ₹20. या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे तर कॅल्क्युलेट द मटेरियल मिक्स व्हेरियन्स. आता त्यासाठी आपण आपल्या फॉर्म्युल्याचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. वरील जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती स्टँडर्डसाठी आहे आणि त्याच म्हणजे स्टँडर्ड सेट केलेलं आहे. आणि जी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे खालील इन्फॉर्मेशन हे ॲक्च्युली झालेलं आहे. आपला फॉर्म्युला आहे डायरेक्ट मटेरियल मिक्स व्हॅरियन्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट टोटल वेट ऑफ ॲक्च्युअल मिक्स अपॉन टोटल वेट ऑफ स्टँडर्ड मिक्स इंटू स्टँडर्ड कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स मायनस स्टँडर्ड कॉस्ट ऑफ ॲक्च्युअल मिक्स. आपल्याला आता टोटल वेट ऑफ ॲक्च्युअल मिक्स घ्यायचं आहे तर ते आपण कशामध्ये घेणार तर जे काही मटेरियल ए आणि मटेरियल बीचे दोन्हीचे युनिट्स आपल्याला प्लस करून घ्यायचे आहेत. जसं की 11 युनिट्स प्लस 7 युनिट्स म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे तर 18. यालाच आपण म्हणणार आहोत टोटल वेट ऑफ ॲक्च्युअल मिक्स अपॉन टोटल वेट ऑफ स्टँडर्ड मिक्स. हे सुद्धा स्टँडर्ड जशी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीमधून आपण इथे घेणार आहोत. जसं की स्टँडर्ड सेट केलेला होता इथं 10 युनिट्स प्लस मटेरियल एसाठी 10 युनिट्स आणि मटेरियल बीसाठी 5 युनिट्स. त्या दोन्हीची व्हॅल्यू आपण ॲडिशन करून घेणार आहोत. ॲन्सर किती येणार आहे तर 15. आपण याला म्हणणार आहोत टोटल वेट ऑफ स्टँडर्ड मिक्स.
इंटू स्टँडर्ड कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स. यासाठी आपण दिलेले युनिट्स आणि रुपीज पर युनिट यांना मल्टिप्लाय करून घेणार आहोत आणि प्लसमध्ये मटेरियल बीची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. जसे की इथे पहा, मटेरियल एसाठी 10 युनिट्स ॲट रुपीज 10 इच. तर ह्या दोघांना आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत या पद्धतीने 10 × 10 प्लस मटेरियल बीची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे 5 युनिट्स ॲट रुपीज 20 इच. म्हणजे ह्या दोघांना आपण मल्टिप्लाय करणार आहोत या पद्धतीने 5 × 20 म्हणजेच 10 × 10 प्लस 5 × 20 मायनस स्टँडर्ड कॉस्ट ऑफ ॲक्च्युअल मिक्स. जसं की स्टँडर्डच्या बाबतीत आपण केलं सेम ॲज आपल्याला ॲक्च्युअलच्या बाबतीतसुद्धा करायचं आहे. जसं की मटेरियल एसाठी 11 × 10 आपण इथं घेतलेलं आहे प्लस 7 × 20 ते सुद्धा आपण इथं आहे तसं घेणार आहोत. या सर्व इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला फायनल ॲन्सर येणार आहे ते मायनसमध्ये असेल, त्याला आपण ॲडवर्स किंवा अनफेवरेबल असं म्हणणार आहोत. समजलं? आज आपण मटेरियल व्हेरियन्सचे 4 टाईप्स पाहिले आणि त्या 4 टाईप्सचे आपण एक्झाम्पल्स सॉल्व करून घेतलेले आहेत.